हॅलो. सो 30पेक्षा जास्त मॉइश्चरायझर्स असताना सुद्धा मी हे 2च मॉइश्चरायझर्स का यूज करत आहे ते मी सांगणार आहे. पुण्याचं वेदर आहे ना, खूप जास्त थंड होत आहे कधी-कधी किंवा अचानकच गरमी येत आहे. सो ज्यावेळेला मला वाटतं, की खूप जास्त थंड झालेलं आहे क्लायमेट आणि माझी स्किन खूप जास्त ड्राय होत आहे, त्यावेळेला मी हे मॉइश्चरायझर यूज करते सो एनिवे मी कधी सेटाफिलचा मॉइश्चरायझर यूज करत नाही. कारण माझ्याकडे सगळे ड्राय स्किनचेच मॉइश्चरायझर्स आहे. बट हे मला खूप जास्त सूट होत आहे सॉरी. आणि हे डेली ॲडव्हान्स अल्ट्रा हायड्रेटिंग लोशन आहे. यू कॅन सी लावल्यानंतर एकदम पटकन ब्लेंड होत आहे आणि ग्लो पण येत आहे फेसवरती. तुम्ही पाहू शकता माझी स्किन अजिबात ड्राय झालेली नाही आहे आणि होतच नाही आहे. आणि सेकंडली हे प्लमचं राईस वॉटर आणि नायसिनेमाइड असलेलं म्हणजे जे ॲक्ने मार्क्स वगैरे ते फेड करण्यासाठी मदत करतं हे. सो हे जेल बेस्ड आहे. ज्यावेळेला मला असं वाटतं की आता थंडी कमी आहे त्यावेळेला मी हे यूज करते. सो हे पण तुम्ही पाहू शकता एकदम स्किनमध्ये ब्लेंड होऊन ना ग्लो देतं. सो हे 2 मॉइश्चरायझर्स तुम्ही नक्की यूज करा. तुमची स्किन कोणत्याही टाईपची असू, तुम्ही हे 2 मॉइश्चरायझर यूज केल्यावरती तुम्हाला रिझल्ट नक्की भेटेल. कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा आणि तुम्हाला लिंक भेटून जाईल. बाय.